बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका रेखा भोंगाडे यांनी अप्सरा आली फॅशन रनवे आणि घुंगराच्या बोलावर लावणी स्पेशल लोककला यावर आधारित कार्यक्रम नागपूरचं सुप्रसिद्ध ब्रँड साड्यांचं माहेरघर असलेलं तनेरा येथे हा प्रोग्राम घेण्यात आला। यावेळी नागपुरातल्या प्रसिद्ध फॅशन इन्फ्लुएन्सर दीपावली चौधरी, डॉक्टर रश्मी तिरपुडे, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर नादिया हुसेन, दक्षिण पश्चिम बीजेपी महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा चौधरी, डॉक्टर रितू सिंग चव्हाण, दिवा ऑफ एक्झिबिशन लाईफस्टाईलच्या ऑर्गनायझर अल्पना राय, दक्षिण पश्चिम महिला मोर्चा महामंत्री मंजुषा भुरे, तेजटेक न्यूजच्या ओनर तेजस्विनी भंडारकर, डॉक्टर श्वेता देशमुख, अँकर स्नेहा कोठारी, सुपरमॉम विनर युक्ती आसाटी, हर्षानी पराते, सपना बनोदे, शुभांगी शंभरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। घुंगराच्या बोलावर लावणी स्पेशल या कार्यक्रमाची सुरुवात इतनी शक्ती हमें देना दाता या गीताने झाली। नंतर प्रमुख पाहुण्यांची उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं। वैष्णवी मेश्राम यांनी गणेश वंदना सादर केली। स्मिरल गायकवाड, लीना नेरकर, सुचिता रंगारी, भारती कुंभारकर, तृप्ती यांनी एकापेक्षा एक रंगारंग लावणी सादर केल्या। नंतर फॅशन रनवेवर अप्सरा आली आणि महाराष्ट्र लुकमध्ये कुंदा लंजे, वंदना देशभ्रतार, सोनम गेडाम, युक्ती आसाटी, हर्षानी पराते, लीना नेरकर, श्रद्धा राऊत, सुविधा वासनिक, स्नेहा नांदेकर, सुनीता नांदे, जयश्री लिंगायत, श्वेता निवारे, वसुंधरा दकाते, रीना सिंग, कोमल गोरले यांनी महाराष्ट्रीयन लुकमध्ये रॅम्प वॉक केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल नगराळे व मोनालिसा यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा मेश्राम, अर्चना पांडे, रीमा उईके, उज्ज्वला शहारे, कविता बोबडे, स्मिता कौर व सपना गायकवाड यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी रेखा भोंगाडे, सोनेरी पहाट फाउंडर, डायरेक्टर अँड ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर जिल्हा अध्यक्ष, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख। हा कार्यक्रम मी इथे माझा नुकताच आता 15 जूनला सुपरमॉम 2025 आणि सीझन 5 हा कार्यक्रम झालेला आहे। त्यातल्या ज्या टॉप 5 माझ्या विनर आहेत त्यांना मला इथे इंट्रोडक्शन म्हणून त्यांचा एक परिचय मला इथे करून द्यायचा होता सर्वांना। आणि माझा येत्या 14 सप्टेंबरला फ्लॉलेस इंडिया फॅशन शो हा एक प्रोग्राम मी मिस अँड मिसेस हा आयोजित करणार आहे आणि स्टार महाराष्ट्र अचिव्हर अवॉर्ड तर त्यांचे एक प्रमोशन म्हणून सुद्धा। तर मला असं वाटलं की नाही चला आपण रनवे घ्यायचा आणि घुंगराच्या बोलावर लावणी स्पेशल अँड रनवे फॅशन अप्सरा आली त्यांच्यासाठी हा कार्यक्रम मी इथे आयोजित केलेला आहे। कारण ज्या माझ्या अप्सरा आहेत, अप्सराच म्हणावं लागेल आता त्यांना, ज्या काही कंटेस्टंट होत्या, ज्या माझ्या दुसऱ्या शोच्या पण काही कंटेस्टंट आहे, माझ्या सोनेरी पहाटच्या माझ्या मेंबर्स, माझी टीम यांना घेऊन हा मी प्रोग्राम इथे आयोजित केलेला आहे। तर खूप छान वाटते तनेरामध्ये आणि त्यांनी आम्हाला इथे परमिशन दिली म्हणून मी त्यांच्यावर पण खूप प्राऊड फील करते आहे। खूप सुंदर साड्याचं असं एक शोरूम आहे आणि छान ब्रँडेड साड्या तिथे आहेत, ड्रेस आहेत, खूप सुंदर सुंदर डिझायनर साड्या आहेत, पैठणी आहेत। तर तुम्ही सगळ्यांनी यावं आणि ते एकदा व्हिजिट द्यावं अशी मी विनंती करेल। थँक्यू। आनंद तर व्यक्त मी खरं तर करू शकत नाही, कारण तो एवढा मोठा आनंद आहे की मी शब्दातही नाही सांगू शकत त्याला। आणि त्यासाठी मी रेखा मॅमला खूप खूप धन्यवाद म्हणेल की त्यांनी मला खूप मोठा चान्स दिला होता। मी लास्ट सीझन 2025ची विनर होती। खूप मोठा चान्स आहे माझ्यासाठी, खूप मोठी प्राऊडची गोष्ट आहे आणि आज इथे मी ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं आहे ती तर खरंच खूप मोठं प्राऊड वाटतं। मी हे स्वतः मॅमला बोलली आहे की मॅम मला खूप प्राऊड वाटतं आहे की तुम्ही आज मला इथे गेस्ट म्हणून बोलवलं आहे। ऑर्गनायझेशन तर माइंड ब्लोईंग, त्याबद्दल मी बोलू शकत नाही की खरंच खूप। आणि मॅम प्रत्येक म्हणजे जे पण आहेत सगळ्यांकडे जातीने लक्ष देतात। असं नाही आहे की जर कोणी खूप चांगलं करते तर तिच्याचकडे जातील, असं नाही आहे। प्रत्येकीला सांगतात की तू इथे चुकली तिथे कर, तिथे चुकली तिथे कर। असं नाही आहे की फक्त जे थोडं कमी करतात आहे ना त्यांना मॅम अजून प्रोत्साहित करतात की नाही तू करू शकते, तू कर। तर सोनेरी पहाट एक ना महिलांसाठी खूप चांगला स्टेज आहे की मला असं वाटतं की खरंच महिलांनी इथे यावं आणि आपली जी कला आहे ती सादर करावी। कारण मॅम प्रोत्साहित करतात आणि कंटेस्टंट पण प्रोत्साहित करतात। कारण मी एक कंटेस्टंटच होती आधी, तर मला माहिती आहे की बाकी कंटेस्टंट वाटत नाही की ते कंटेस्टंट होते म्हणून, सगळे असे वाटायचे की एक फ्रेंड सर्कल झाला, सगळे हेल्प करतात आहे, प्रोत्साहित करतात आहे। अच्छा, माझं नाव कुंदा लंजे आहे। मी ह्या तनेरा शोरूममध्ये पहिल्यांदाच आली, पण इथलं कलेक्शन आहे खूप सुंदर आहे आणि मी रेखा मॅमशी जुळले आहे। सुपरमॉम्समध्ये टॉप 10 रनरअपमध्ये आली आहे। माझं नाव श्रद्धा राऊत आहे। मी सोनेरी पहाटमध्ये 2013 पासून जुडलेली आहे आणि आमच्या रेखा मॅडम खूप सारे प्रोग्राम ऑर्गनाईज करतात। प्रत्येक सणाचं एक प्रोग्राम करतात। आता जसं एकादशी झाली त्याचा पण त्यांनी प्रोग्राम केला, विठ्ठल रुक्माईचं
आणि भजन वगैरे केले. आणि सोनेरी पहाटमध्ये सुपर मॉम्स ज्या घरी हाऊसवाईफ असतात त्यांचं कॉम्पिटिशन केलं. आता हा एक प्रोग्राम अरेंज केला आहे तनेरामध्ये. खूप छान आहे शोरूम आणि इथल्या साड्यास पण खूप छान आहे. इथे सगळ्यांना खूप छान व्हेरायटीज मिळतील आहे आणि खूप साऱ्या डिझाईन्स मिळतील आहे. प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करावी या शोरूममध्ये. नमस्कार, मी शिल्पा मेश्राम. सोनेरी पहाटची मी एक टीम मेंबर आहे. रेखा मॅडमसोबत गेल्या 5 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत. महिलांसाठी विविध कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात आणि त्या सत्यात उतरवण्यासाठी आम्ही असले प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतो. फॅशन शो झाले, फोटोशूट झालं, कॅलेंडर शूट झालं आणि ज्या थीम असतात, आपली जी सणं असतात महाराष्ट्रीय पारंपरिक सणं, त्या सगळ्या सणांचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रोग्राम हा सेलिब्रेट करत असतो. आज अशाच पर्पजने आज इथे तनेरामध्ये हा शो ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे आणि आमचा येता फ्लॉलेस इंडिया हा शो येतो आहे, तर त्याचेसुद्धा प्रमोशनसाठी आम्ही इथे आज प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. थँक्यू तनेरा अँड थँक्यू सोनेरी पहाट. थँक्यू. नमस्कार, मी अर्चना पांडे, सोनेरी पहाटची फाउंडर मेंबर आणि उपाध्यक्षा पण आहे. रेखा मॅडम सतत नवीन नवीन उपक्रम घेऊन आमच्यासमोर आम्ही महिलांसाठी खूप छान छान उपक्रम करीत असतो. तनेरामध्ये यायचा एकच उद्देश आहे की खरं तर सांगायचं म्हणजे बायकांना साड्या खूप आवडतात आणि इथे सुंदर कलेक्शन आहे, ते तर आहेच, त्याचं प्रमोशन आहे. आणि त्यातल्या त्यात आमचा सप्टेंबरमध्ये जो प्रोग्राम होणार आहे 14 सप्टेंबरला, त्याचं पण प्रमोशन आम्ही आज इथे करू. आणि सोनेरी पहाट एक अप्रतिम, अविस्मरणीय आणि अद्भुत संस्था आहे असं मला वाटतं. माझं नाव सोनम गेडाम आहे. मी सुपर मॉमचं अवॉर्ड जिंकली आहे रेखा भोंगाडे मॅडमकडनं स्पॉन्सरशिप जी झाली होती ते. आणि मी फर्स्ट टाईम इथे तनेरा शोरूममध्ये आली आहे आणि इथलं कलेक्शन खूप छान आहे. नमस्कार, माझं नाव श्वेता नरेंद्र नेवारे. मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षितच्या डायबेटिक रिव्हर्सल सेंटरमध्ये काम करते आणि सोनेरी पहाटमध्ये साधारण मागच्या वर्षी मी सुपर मॉमला आले होते. त्यानंतर रेखा मॅडमनी बरेचसे कार्यक्रम, त्यांचं फॅशन काय आहे, ये गरबा, बरेचसे कार्यक्रमामध्ये मी त्यांच्या पार्टिसिपेट केलेला आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा तनेरिया साडीजमध्ये आहे. इथलं कलेक्शन, साड्यांचं कलेक्शन खूप छान आहे. प्लीज तुम्ही नक्की व्हिजिट द्या. मी रीमा उईके, सोनेरी पहाटची टीम मेंबर. माझ्यावर रेखा मॅमचा तर खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी आज एक शो ऑर्गनायझरसुद्धा बनलेली आहे. त्यांनी मला खूप पुढाकार घ्यायला मदत केलेली आहे. थँक्यू सो मच रेखा मॅम अँड सोनेरी पहाट. आज तनेरिया साडी शोरूममध्ये आमचा प्रोग्राम आहे अप्सरा आली. Hello everyone, I am winner of Super Mom Season 5 2025. I am युक्ति साटी. यहाँ मैं इस साल की विनर हूँ. मुझे बहुत अच्छा लग रहा है. रेखा मैम का बहुत सपोर्ट था. और रही बात तनेरा साड़ीज़ की, यहाँ पे साड़ीज़ बहुत अच्छी है. मैं बहुत ज़्यादा सेटिस्फाइड रही हूँ हर साल. थैंक यू सो मच. नमस्कार, मी वर्षा चौधरी. मी या शोरूमला तर फर्स्ट टाईम आले, पण मला पाहून खूप छान वाटलं. खूप सुंदर शोरूम आहे हे. तर नक्कीच मी ते साड्या पण बघणार आहे. आणि रेखाताईंचं तर कायच सांगू मी. रेखाताईंनी इतके सुंदर कार्यक्रम अरेंज केला आहे. याच्या मागच्या कार्यक्रमाला पण मी VIP गेस्ट म्हणून इथे आले होते. तो कार्यक्रम अतिशय सुंदर होता आणि आजचा पण हा कार्यक्रम यांनी इथे अरेंज केला, मला बोलवलं आहे. तर त्यासाठी त्यांचे मी खूप आभारी आहे. आणि खरंच महिलांना प्रोत्साहित कसं करायचं रेखाताईंपासून आपण शिकायला पाहिजे. महिलांसाठीच नाही तर मुलांसाठीसुद्धा त्यांनी इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिला आहे त्यांना, की मुलंसुद्धा इतक्या छान ठिकाणी तयार होतात आहे. कारण आपण आधी बघायचो मोठ्या शहरांमध्येच हे कार्यक्रम होत असायचे, पण आता असं राहिलं नाही. मला असं वाटतं नागपूर शहरातसुद्धा इतके छान कार्यक्रम व्हायला लागले. आणि सतत रेखाताई छोट्या मुलांसाठी, महिलांसाठी खूप चांगले कार्यक्रम घेतात. त्यासाठी मी परत पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देते. हॅलो, मी दीपाली चौधरी आहे. आज रेखाताईंनी असोसिएट विथ तनेरा इथे इतका चांगला सावन सखीचा इतका छान इव्हेंट घेतलेला आहे आणि सगळ्या बा इतक्या सुंदर तयार होऊन झाल्या. आणि रेखाताई नेहमी असं काही ना काही युनिक करत राहते. त्यांचे असोसिएशन नेहमी, कोलॅबरेशन नेहमी काही ना काही युनिक असते आणि ते मला नेहमी आवडते. आणि मी रेखाताईपासून तेव्हापासून जुळलेली आहे. तेव्हापासून मी त्यांचे सगळेच इव्हेंट पाहिलेले आहे. ते इतके छान आणि इतके मस्त. आणि मला रेखाताईबद्दल एक गोष्ट खूप आवडते, ते नेहमी सर्व बायांना म्हणजे सर्व महिलांना नेहमी जोडून ठेवते. म्हणजे ती एक बाई अशी नाही आहे की एकीला पकडलं दुसरीला सोडून द्यायचं. तिच्या त्या सर्कलमध्ये ना सगळे ॲड ऑन होतच जातात. त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि इथचे तर कलेक्शन तुम्ही बघतच आहे किती छान आहे. अँड थँक्यू.